बदलापूर पुन्हा एकदा लैंगिक शोषणाच्या घटनेनं हादरलंय। बदलापूरमध्ये एका 4 वर्षांच्या विद्यार्थिनीवरती लैंगिक शोषण झाल्याचा संतापजनक प्रकार घडलाय। शाळेच्या व्हॅनमध्ये बस चालकानं लैंगिक शोषण केलं। पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे। दरम्यान ज्या स्कूल व्हॅनमध्ये अत्याचार करण्यात आला त्या व्हॅनवरती कल्याण आरटीओनं कारवाई केलेली आहे। व्हॅनला कुठलीही परवानगी नसल्याचं यामध्ये उघड झालेलं असून व्हॅनला 24,000 रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलाय। दरम्यान फॉरेन्सिक टीमने देखील व्हॅनची तपासणी केली। विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी येत असताना व्हॅन चालकाने तिच्यावरती अत्याचार केला। घरी पोहोचल्यानंतर विद्यार्थिनीनं आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला। विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणासह मारहाण देखील झालेली होती। संतापलेल्या पालकांनी तातडीनं पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली। या तक्रारीनंतर पोलिसांकडून आता आरोपीला अटकही करण्यात आलेली आहे। मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे। त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल झालेला आहे। त्यातील आरोपी जो आहे तो आपल्या अटकेत आहे। त्याचबरोबर मुलींची जी वैद्यकीय चाचणी आहे त्या मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे। सदरची घटना ही स्कूल व्हॅनमध्ये घडल्याची माहिती आपल्याला फिर्यादीकडून मिळालेली आहे। सदरची व्हॅन जी आहे ती त्या शाळेसोबत अग्रीमेंटमध्ये होती। त्या अनुषंगानं आपण पुढील चौकशी करून त्या अनुषंगानं पुढील कारवाई करत आहोत। ज्या व्हॅनमध्ये हा प्रकार घडला त्या व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या संगीता चेनवणकर यांनी केला। तर बदलापूर पोलीस ठाण्यात देखील तणावाचं वातावरण होतं। दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या संगीता चेनवणकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ती शाळा अनधिकृत आहे असं सांगितलं आहे आणि त्याला नोटीस सुद्धा बजावलेली आहे, परंतु तरी सुद्धा ती शाळा चालू आहे। मी पुन्हा एकदा सांगेन की बदलापूरकरांनी ठरवायचं आहे की आपण आपल्या पाल्याला एखाद्या शाळेमध्ये टाकतो त्यावेळेला ते तिथे नक्की काय सुविधा मिळतात। अफाट फिया भरल्यानंतर सुद्धा जर आपली मुलं सुरक्षित नसतील तर बदलापूरकरांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे, कारण आत्ताचा झालेला प्रकार आहे हा स्कूल व्हॅनमध्ये झालेला प्रकार आहे आणि स्कूल व्हॅनमध्ये कुठल्याही प्रकारची महिला कर्मचारी नव्हती, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यामुळे इथून पुढे बदलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा शिक्षण विभागासाठी आम्ही सक्रिय राहू। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाडी यांच्याकडून। सचिन, अतिशय संतापजनक असा हा सगळा प्रकार आहे, नेमकं काय घडलेलं आहे आणि आता पोलिसांकडून कशा पद्धतीने कारवाई केली जाते? नक्कीच आकांक्षा, पुन्हा एकदा बदलापूरमध्ये 4 वर्षीय शाळकरी मुलीवरती अशा प्रकारे लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने बदलापूर शहर हे हादरलेलं आहे। सांगितलं जातं की 4 वर्षाची मुलगी काल तिच्या शाळेतून परतत होती तेव्हा जो व्हॅनचा चालक होता त्याने व्हॅनमध्येच तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तिला मारहाण देखील केली। विद्यार्थिनीने घरी यायल्यावर आपला सगळा प्रकार आपल्या पालकांना सांगितला, त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला धाव घेतली तेव्हा हे सगळं प्रकरण हे समोर आलं। पोलिसांनी तात्काळ बालकांचं लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायद्याअंतर्गत या चालकाला अटक केलेली आहे। 37 वर्षाचा हा चालक आहे। याआधी देखील आपल्याला माहिती आहे की याआधी ऑगस्ट 2024 मध्ये बदलापुरात अशीच एक प्रकार घडलेला, जेव्हा अक्षय शिंदे नावाच्या शाळेत सफाई कर्मचाऱ्याने 2 चिमुकलींवरती लैंगिक अत्याचार केलेला आणि या संपूर्ण घटनेनंतर संपूर्ण बदलापूर हे पेटून उठलं होतं। अक्षय शिंदेच्या नंतर एन्काउंटर देखील करण्यात आला आणि आता पुन्हा एकदा तशा स्वरूपाची घटना ही समोर आली आहे। त्यामुळे बदलापुरात शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। पोलिसांनी आता या चालकाला अटक केलेली आहे, मात्र त्याने या मुलीवरती याआधी कधी असं करण्याचा प्रयत्न केला होता का किंवा मग इतर कोणत्या विद्यार्थिनीवरती त्याने अशा प्रकारे काही केलं होतं का, ह्याचा देखील आता पोलिसांना तपास करावा लागणार आहे। आकांक्षा, अगदी त्यामुळे पोलीस तपासामध्ये आता काय काय उघड होतं, कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।